मागच्या भागात आपण पाहिलं की मयूरने वडण्याला खोलीत बोलावलं होतं. म्हणाला काहीतरी दाखवायचं आहे. वडण्या मनात म्हणाली, कदाचित मला काहीतरी गिफ्ट देणार आहे. खरोखरच पलंगावर एक सुंदरपणे गुंडाळलेला पार्सल ठेवलेला होता. मयूरने तिला तो गिफ्ट उघडायला सांगितलं आणि जेव्हा तिने तो उघडला तेव्हा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. तोच ड्रेस होता जो तिला मॉलमध्ये फारच आवडला होता. ती एकदम आनंदाने मयूरला मिठी मारते आणि गालावर एक गोड चुंबन देते. मयूर एकदम आश्चर्यचकित होतो त्या अनपेक्षित चुंबनामुळे. मयूर हसत म्हणतो, आता समजलं मला बायकोकडून किस कसा मिळवायचा. काही गिफ्ट दे आणि लगेच एक किस मिळतो. वडण्या त्याला गालावर टपली मारत म्हणते, इडियट, खूप खूप धन्यवाद. पण तुला कसं कळालं की मला हाच ड्रेस आवडला? मग मयूरने सगळी युक्ती सांगितली. जेव्हा ते दोघं मॉलमध्ये खरेदीला गेले होते तेव्हा तो पुरुष विभागात गेला आणि वडण्या स्त्रियांच्या विभागात होती, जिथे एक सेल्स गर्ल होती, प्रीती, जी मयूरची मैत्रीण होती. मयूरने तिला वडण्यावर लक्ष ठेवायला सांगितलं. तिने लक्षात घेतलं की वडण्याला हा ड्रेस खूप आवडतोय. मग तिने लगेच त्या ड्रेसचा फोटो मयूरला पाठवला. मग मयूरने त्याच्या कॉट्सपैकी तसाच रंग निवडला, जेणेकरून त्यांचा पेहराव जुळेल. आणि जेव्हा ते एका मित्राच्या घरी गेले तेव्हा काय घडलं? वडण्याने हसत विचारलं, मग त्या मित्राच्या घरी मला नेलं कारण तुम्हाला माझं लक्ष दुसरीकडे ठेवायचं होतं ना, जेणेकरून तू हा ड्रेस विकत घेऊ शकशील. मयूरने हसून उत्तर दिलं, अर्ध बरोबर आहे. त्या अपार्टमेंटची डुप्लिकेट किल्ली माझ्या मित्र आशिषकडे आहे. आमचे दोन्ही कुटुंबीय दुपारीच पोहोचले होते. आशिषने त्यांना विमानतळावरून उचलून त्यांच्या घरी नेलं. त्यामुळे जेव्हा आपण मॉलमध्ये होतो तेव्हा मी आशिषला मेसेज केला आणि तो सगळ्यांना आपल्या घरी घेऊन आला. काही सजावट बाकी होती म्हणून मी तुला माझ्या मित्राकडे नेलं. वडण्या हसत म्हणाली, म्हणूनच दिव्या मला म्हणाली मुलं मजा करतील, आपण मुली इकडेच मजा करूया. बरोबर ओळखलंस, मयूर म्हणाला. इडियट, आता खाली जाऊया, सगळे आपल्याला शोधत असतील. पुन्हा एकदा धन्यवाद या सुंदर ड्रेससाठी, असं म्हणत वडण्या हसली. दोघं खाली आले. मयूर आपल्या आणि तिच्या दोन्ही वडिलांसोबत बसून TV पाहत होता. वडण्या किचनमध्ये गेली, पण गीताजी म्हणाल्या, आज किचनमध्ये येऊ नकोस बेटा, आज दोघी आई जेवण बनवणार आहेत. वडण्या म्हणाली, माझ्या दोन्ही आई जेवण करत असतील आणि मी बसून राहावं? शक्यच नाही. श्वेता मावशी हसून म्हणाल्या, बस, आता काही गोड बोलून चालणार नाही. हा सासूबाईंचा आदेश आहे. उद्या तू बनव. रीना आली आणि म्हणाली, चला आपण घरभर गप्पा मारत फिरूया. वडण्या आणि रीना दोघींनी संपूर्ण घरात गप्पा, हसणं, मजा केली. शेवटी दोघी गच्चीवर गेल्या आणि झुल्यावर बसल्या. तिथेच त्यांनी पाहिलं की मयूर आणि आशिष जिन्याने वर येत होते, त्यांचा शोध घेत. वडण्या हळूच रीनाच्या कानात काहीतरी कुजबुजली आणि दोघी झपाट्याने लपल्या. मग त्यांनी एका बादलीतून मयूरवर आणि रीनाने आशिषवर पाणी ओतलं. दोघं पूर्ण भिजले होते. मयूर आणि आशिष संतापले आणि वडण्या आणि रीना पळून गेल्या. मयूर आणि आशिष म्हणतात, थांबा जरा, आता आमची होडी सुरू आहे. रीना आणि वंद्या म्हणते, पकडा आधी मग बघू. दोघी पळतच खाली गेले आणि थेट आपल्या वडिलांजवळ बसल्या. आता काय, वडिलांसमोर कोणीच काही करणार नव्हतं. मयूरने वडण्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि तिचा हात हातात धरून तिला एका खास जागेवर घेऊन गेला. दोघं थोडं चालले आणि मग एका क्षणी थांबले. मयूरने हळूच ती पट्टी काढली. वडण्या जे बघते त्यावर तिला विश्वासच बसत नव्हता. ती आश्चर्यचकित होते, पण डोळ्यात आनंदाश्रू देखील येतात. समोर भिंतीवर एक सुंदर कोलाज असतो. तिच्या बालपणापासून ते कॉलेजपर्यंतचे फोटो, काही खास आठवणींचे क्षण, अगदी काही असे फोटोही जे तिने फक्त तिच्या आईवडिलांनाच दाखवले होते, ते सुद्धा. ती त्या प्रत्येक फोटोकडे बघत राहते, जणू तिचं पूर्ण आयुष्य डोळ्यांसमोरून जातंय. प्रत्येक फोटो एक नवीन आठवण जागवतो. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. मयूरने ते पाहिलं आणि हळूच तिचे अश्रू पुसले. वडण्या त्याला घट्ट मिठी मारते. थँक्यू, इतकंच म्हणते. तेवढ्यात श्वेता मावशी आवाज देतात, बस आता तुमचा रोमांस, सगळे वाट पाहतायत, आधी केक काप. दोघं केकजवळ जातात. वडण्या आधी मेणबत्ती फुंकते, मग केक कापते आणि मयूरला भरवते. मयूर हसून म्हणतो, हॅपी बर्थडे स्वीटहार्ट. वडण्या गोड हसून म्हणते, थँक्यू माय प्रिन्स चार्मिंग. हे ऐकून मयूर नकली भान हरपल्यासारखा अभिनय करतो आणि सगळे त्याच्या या मजेशीर प्रतिक्रिया बघून हसतात. नंतर वडण्या सगळ्या कुटुंबाला केक भरवते. आई केकाचे छोटे तुकडे करते आणि सगळ्यांना देते. इतक्यात दिव्या तिच्या नवऱ्यासोबत येते, वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि तिला एक सुंदर पेंडंट भेट म्हणून देते. वडण्या खूप खुश होती. तिला भेटलेली गिफ्ट खूप आवडली. मग मॉलमधली सेल्स गर्ल प्रीती, जी आता तिची चांगली मैत्रीण झाली होती, तिनेही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
बराच वेळ त्या दोघी गप्पा मारत होत्या. फक्त एकच मयूरचा मित्र येऊ शकला नाही, डॉक्टर कार्तिक, जो की एक न्यूरोसर्जन आहे आणि प्रीतीचा नवरा आहे. तो ऑपरेशन थिएटरमध्ये असल्यामुळे येऊ शकला नव्हता. वन्या, प्रीती, दिव्या आणि रीना या चौघींची आता एक जबरदस्त गँग झाली होती. सगळ्या जणी लग्न झालेल्या होत्या, फक्त रीना सोडून. वन्याचं एकच स्वप्न होतं की लवकरात लवकर रीनाचंही लग्न व्हावं. त्या चौघी मैत्रिणी गप्पा मारत असताना मयूर आणि आशिष तिथं आले. मयूरने प्रीतीला विचारलं, प्रीती, तुझा नवरा दिसत नाही हल्ली? प्रीती थोडं हसून म्हणाली, तो इथेच आहे पण वेळच नाही. माझ्यासोबतही नीट वेळ घालवत नाही. तेवढ्यात मयूरने वन्याकडे पाहून हसून सांगितलं, स्वीटहार्ट, आईने तुला बोलावलंय. वन्या उठून म्हणाली, ठीक आहे, तुम्ही बोलत राहा. आईने तिला जेवण चाखायला सांगितलं की काही चुकलंय का हे बघ. वन्याने सगळ्या डिशेस चाखल्या आणि खरंच सांगावं तर त्या अगदी स्वादिष्ट होत्या. रात्री जेवणासाठी आईने सगळ्यांना बोलावलं. सर्वांनी एकत्र जेवून मस्त वेळ घालवला. जेवणानंतर दिव्या आणि प्रीती आपल्या घरी निघून गेल्या. आशिष त्याच्या अपार्टमेंटमध्ये गेला आणि मग सगळे झोपायला गेले. रात्री मयूरने वन्याला सांगितलं की माझ्याकडे अजून एक गिफ्ट आहे तुझ्यासाठी. वन्या उत्सुकतेने म्हणाली, आणखी एक गिफ्ट? दाखव ना. मयूरने एक पाकिट दिलं. ती उघडते आणि चकित होते. माथेरानसाठी ट्रिपचं तिकीट, आणि फक्त त्याच्यासाठी नाही तर सगळ्या कुटुंबासाठी. वन्या आनंदाने म्हणाली, थँक्यू. आपण सगळे खूप मजा करू या ट्रिपमध्ये. मयूर हसत म्हणाला, म्हणूनच मी सगळ्यांचं बुकिंग केलं आहे. उद्या सांगूया त्यांना. आता झोपूया. त्याने तिच्या कपाळावर एक प्रेमळ किस दिला आणि दोघं झोपले. पुढच्या दिवशी सकाळी वन्या लवकर उठून सगळ्यांसाठी नाश्ता तयार करते. सगळे एक एक करून खाली येतात. वन्या मयूरला इशारा करते की आता ट्रिपबद्दल सांगायची वेळ आली आहे. मयूर म्हणतो, मला एक सांगायचं आहे सगळ्यांना. दिनेश काका म्हणतात, हो सांग बाळा. मयूर म्हणतो, मी आणि वन्याने ठरवलंय की आपण सगळे मिळून माथेरानला जातोय परवा. सगळं कुटुंब एकत्र वेळ घालवू आणि मजा करू. पण दिनेश काका म्हणतात, माफ कर बेटा, मी येऊ शकत नाही. मी 2 दिवसांचीच सुट्टी घेतली होती. मला हॉस्पिटलला परत जावं लागेल. गीताजी पण म्हणतात, माझंही तेच कारण आहे. आम्ही आज संध्याकाळची फ्लाईट पकडतोय. हरीश काका म्हणतात, आमची फ्लाईट उद्या सकाळीच आहे. सॉरी, पण तुम्ही दोघं एकत्र वेळ घाला, मजा करा. वन्या थोडं निराश होत म्हणते, तुम्ही सगळे असता तर खूप मजा आली असती. मयूर, आपण ही ट्रिप पुढे ढकलूया का? पण हरीश काका म्हणतात, नाही ग बाळा, तुमचा प्लॅन रद्द करू नका. तुम्ही दोघं जा आणि एकमेकांसोबत वेळ घालवा. वन्या मान डोलावते, ठीक आहे बाबा. मग मी बाकीच्यांची तिकीट रद्द करते. सगळे आपापल्या खोलीत जाऊन सामान भरायला लागतात. वन्या मयूरला तिकीट रद्द करायला सांगते आणि स्वतः जेवण बनवायला जाते. संध्याकाळी वन्या आणि मयूर तिच्या आईवडिलांना एअरपोर्टवर सोडतात. दुसऱ्या दिवशी मयूरचे आईवडीलही निघून जातात. आता फक्त वन्या आणि मयूर दोघंच घरात राहतात. त्यांनी आधीच आपलं सामान भरून ठेवलेलं असतं. ते दोघं माथेरानसाठी बसने निघतात. वन्याला ट्रेन आणि बसने प्रवास करणं फार आवडतं. खिडकी बाहेरचे दृश्य बघायला मिळतात ना. संध्याकाळपर्यंत ते माथेरानला पोहोचतात. हॉटेल बुक करतात. दोघं फ्रेश होऊन तिथंच थांबतात, कारण प्रवासाने थोडं थकून गेलेले असतात. जानेवारी महिना असल्यामुळे खूप थंडी असते. वन्याला थंडी फार आवडते. तिने आधीच दोघांसाठी स्वेटर घेतलेले असतात. ते घालून दोघं झोपतात. पुढचा दिवस सकाळी खूप गारठा असतो. तापमान फक्त 14 डिग्री सेल्सिअस. मयूर अजून झोपलेलाच असतो, पण वन्याला बाहेर जायचं असतं त्या थंड हवेत फिरायला. ती त्याला उठवते, कारण ही थंडी एकत्र अनुभवण्यासारखी असते. मयूरने आपल्या वन्याला वाढदिवसाला खूप सारे सरप्राईज दिले. शेवटचा आणि खास सरप्राईज होतं सगळ्या कुटुंबासोबत माथेरानला एक छोटी सहल. पण दुर्दैवाने त्याचे आईवडील आणि सासरे सासूबाई काही अत्यावश्यक कामांमुळे परत गेले आणि आता फक्त वन्या आणि मयूर दोघंच माथेरानमध्ये होते. मयूर विचार करत होता, हे बघा हिला, काय बनली आहे ही. थंडीची प्रेमीणच आहे जणू. मला तर थंडी आवडत नाही, पण तितकीशी चिडही येत नाही. मला पटकन सर्दी होते, म्हणून मी सगळं कव्हर करून झोपलोय. स्वेटर, मोजे, ग्लोव्ज आणि वरून पांघरूण. त्या दिवशी तापमान होतं फक्त 14 डिग्री सेल्सिअस. वन्याने फक्त स्वेटर आणि ब्लँकेट घेतलं होतं आणि सकाळी ती हळूच त्याला उठवायला लागली, पण मयूरची मनस्थिती नव्हती उठायची. तो मनात म्हणाला, मला नाही जायचं बाहेर, मी इथेच झोपणार. पण वन्या ती वन्याच, हट्टी. तिने थेट त्याचं पांघरूण ओढलं. काय थंडी वाटते मला, तो म्हणाला. प्लीज मला झोपू दे, मला जमत नाही इतक्या थंडीत बाहेर जायला. वन्या मिश्किलपणे म्हणाली, मग तूच माथेरानचं बुकिंग का केलंस? दुसरीकडेच न्यायला हवं होतं ना.
माझी चूक झाली ग. खूप थंडी आहे वडण्या. सकाळी 6 वाजलेत. आपण दुपारी जाऊया. तूही झोप आता. ती थोडी चिडली पण हसून म्हणाली, ठीक आहे, पण दुपारी तू नाही आलास तर मी एकटीच जाणार आहे. नाही ग, मी येईन तुझ्यासोबत. आता तरी झोपूया. पुढच्या वेळेस मयूर सकाळी 4:30ला उठला. वडण्या आधीच उठून खिडकीबाहेर बघत बसली होती. गुड मॉर्निंग स्वीटहार्ट, तो म्हणाला. मी फ्रेश होतो तोवर तू ब्रेकफास्ट ऑर्डर कर. काहीही चालेल. गुड मॉर्निंग, ती म्हणाली. ठीक आहे, ऑर्डर करते. त्याने फ्रेश होऊन बाहेर येताच बेल वाजली. वडण्याने दरवाजा उघडला. ब्रेकफास्ट आला होता. दोघांनी एकदम शांतपणे नाश्ता केला. वडण्या बाहेर जायला तयार झाली. मयूरने तिला सांगितलं, शॉल आणि जॅकेट घे. दोघं तयार होऊन माथेरानच्या सफरीला निघाले. सगळ्यात आधी त्यांनी टॉय ट्रेनची सफर केली. मयूर म्हणाला, हे सगळ्यांनी एकदा तरी आयुष्यात अनुभवायला हवं. ते दोघं एकत्र खिडकीजवळ बसले होते. वडण्याचं लक्ष बाहेरच्या निसर्ग सौंदर्याकडे होतं आणि मयूरचं लक्ष फक्त वडण्याकडे. तिच्या हसण्यात त्याला सुख मिळत होतं. पुढे ते इको पॉईंटला गेले. वडण्याने जोरात आपलं नाव आणि मग मयूरचं नावही ओरडलं. त्याला आश्चर्य वाटलं पण आनंदही झाला. त्यानेही तिचं नाव ओरडलं. आवाज परत आला. दोघं भरभरून हसले. दुपारी जवळच्याच रेस्टॉरंटमध्ये त्यांनी जेवण घेतलं. मग वडण्याने सांगितलं, इथं जवळ मार्केट आहे. मला थोडी खरेदी करायची आहे. मग ती खूप काही घेत होती, स्वतःसाठी आणि आठवण म्हणून. संध्याकाळ झाली. त्यांनी एका टपरीवरून मसाला चहा घेतला आणि हॉटेलमध्ये परतले. वडण्याने आधी फ्रेश होऊन घेतलं. तोवर मयूरने तिने घेतलेल्या वस्तू व्यवस्थित बॅगेत भरून ठेवल्या, कारण दुसऱ्या दिवशी दोघांनी परत जायचं होतं. मयूर जेव्हा फ्रेश होऊन बाहेर आला तेव्हा त्याला खूपच थंडी वाटायला लागली. त्याचे पाय थरथरत होते. नाकातून सर्दी सुरू होती. वडण्या घाबरून त्याच्याजवळ आली. त्याच्या कपाळावर हात ठेवत ती म्हणाली, मयूर, तुला खूप ताप आहे वाटतंय. तिने त्याला उबदार पांघरुणात झोपवलं आणि थर्मामीटर आणून ताप चेक केला. अगं बाई, 102 डिग्री ताप. थांब, मी डॉक्टरला बोलावते, ती म्हणाली. डॉक्टर येईपर्यंत तिने ओल्या कपड्यांची पट्टी त्याच्या कपाळावर ठेवली आणि त्याच्याजवळ बसली. मयूर डोळे उघडून पाहू शकत नव्हता. काहीतरी बोलत होता, काहीसं अस्पष्ट. वडण्याने ऐकलं आणि ती हादरली. मयूरचं बोलणं ऐकून ती स्तब्ध झाली होती. तो पुन्हा डोळे मिटून झोपला. तेवढ्यात मयूर हलक्या आवाजात काही बोलायला लागला. वडण्या, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. प्लीज मला कधीही सोडू नकोस. हे म्हणताच त्याने डोळे बंद केले. वडण्या हादरली. तिने त्याला हलवून जागा करण्याचा प्रयत्न केला. तिच्या डोळ्यात अश्रू होते. वडण्या म्हणते, मयूर, प्लीज वेकअप. माझ्यासाठी उठ ना. हे सगळं माझ्या मूर्खपणामुळे झालं. मला तुला बाहेर नेणं टाळायला हवं होतं. मी खूप सॉरी मयूर. प्लीज डोळे उघड ना. मी पाहू शकत नाही तुला असं. प्लीज. ती रडत रडत बोलत होती पण मयूरचे डोळे उघडत नव्हते. तिने त्याची नाडी तपासली. खूपच कमी होती. इतक्यात दरवाजाची बेल वाजली. वडण्याने धावत जाऊन दरवाजा उघडला. डॉक्टर आणि एक नर्स आले होते. तिने त्यांना मयूरकडे नेलं. डॉक्टरने तापमान आणि पल्स तपासली. मग त्याने त्याला इंजेक्शन दिलं. डॉक्टर म्हणतात, काही काळजी करू नका. तो सध्या बेशुद्ध आहे. मी त्याला इंजेक्शन दिलंय. 2 तासात त्याला शुद्ध येईल. ही औषधांची यादी आहे. शुद्धीवर आल्यानंतर आधी त्याला थोडंसं खाऊ घाला आणि मग ह्या गोळ्या द्या. एका सकाळी आणि एक दुपार. जर 2 तासात शुद्धीवर आला नाही तर मला लगेच कॉल करा. वडण्याने डॉक्टरला मान डोलावली. डॉक्टर गेले. ती मयूरच्या शेजारी बसली आणि त्याचा हात हातात घेतला. कधी तिचाही डोळा लागला हे तिलाही कळलं नाही. ती त्याच्या छातीवर झोपली होती. डोळे उघडल्यावर तिला धक्का बसला. मयूर तिच्याकडे पाहून हसत होता. वडण्या म्हणते, कधी उठलास? मला का नाही उठवलं? मी खूप घाबरले होते. माझ्यामुळे तुला ताप आला. सॉरी मयूर. मयूर म्हणतो, अर्धा तास झाला. तू इतकी शांत झोपली होतीस म्हणून मी उठवलं नाही. आणि आता बघ, मी पूर्णपणे ठीक आहे. हे तुझं काहीच चुकलं नाही वडण्या. स्वतःला दोष देऊ नकोस. मयूर हसत म्हणतो, तू खरं वेडी आहेस. आता जास्त बोलू नकोस. तू थोडा आराम कर. मी डिनर ऑर्डर करतो. वडण्याने मान डोलावली आणि डिनर ऑर्डर केला. 15 मिनिटांनी जेवण आलं. तिने आधी मयूरला भरवून दिलं. मग स्वतः खाल्ला आणि त्याला औषधं दिली. रात्री दोघं शांत झोपले. सकाळी मयूर वडण्यापेक्षा आधी उठला. तो पूर्ण बरा झाला होता. त्या दिवशी दोघांनीही खोलीबाहेर न जाण्याचा निर्णय घेतला. वडण्याला परत एकदा काहीही धोका पत्करायचा नव्हता. संध्याकाळी ते फ्लाईट पकडून पुन्हा मुंबईला परतले. सध्या ती त्या मोठ्या घरात एकटीच आहे. कारण मयूर 2 दिवसांपूर्वी लंडनला गेला आहे व्यवसायाच्या कामासाठी. तो 15 दिवसात परत येणार आहे. ती स्वतः त्याच्यासोबत जायला खूप उत्सुक होती.
पण नोकरीला लागून फक्त 6 महिने झालेले असल्यामुळे तिला 15 दिवसांची रजा मिळाली नाही. गेल्या 6 महिन्यात खूप काही बदललं होतं. ती आता मुंबईतील एका नामांकित कॉलेजमध्ये इंग्रजीची प्रोफेसर झाली आहे. मयूरने त्याचा व्यवसाय विस्तारला आहे. दर महिन्याला 2 दिवस ते दोघं आपापल्या कुटुंबांना भेटायला जात असत. सगळे ठणठणीत आणि आनंदात होते. आणि हो, श्रीना डेट करत आहेत. होय, त्यांच्या प्रेमाचं नातंही आता बहरलंय. सगळं व्यवस्थित सुरू होतं. त्यांना एकमेकांसोबत वेळ मिळायचा फक्त संध्याकाळचा. विकेंडला दोघं एकतर आपल्या घरच्यांना भेटायला जात असत किंवा मग मुंबई फिरायला. आज ती कॉलेज संपवून कार चालवत घरी परत येत होती आणि त्या प्रवासात मनात एक कबुली दाटून आली की तिला मयूरवर प्रेम झालं होतं. हो, पण अजून ती त्याला ते सांगितलं नव्हतं. हे प्रेम तिला त्याच्या गैरहजेरीत कळलं. हळूहळू छोट्या गोष्टींमधून. तो ज्यावेळी मूर्खासारखं वागायचा तेव्हा तिला तो आवडायचा. ज्यावेळी तो तिची काळजी घ्यायचा, तिच्यासोबत ट्रिपला जायचा आणि तिचा हात एक सेकंदसुद्धा सोडायचा नाही, तेव्हा तिचं मन त्याच्याकडे ओढलं जायचं. तिला आठवतं एकदा तिला खूप ताप आला होता. ती उठूही शकत नव्हती. मयूरने त्याचवेळी एक महत्त्वाची मीटिंग कॅन्सल केली. तिला काहीही काम करू दिलं नाही. स्वतः स्वयंपाक केला. नाश्ता, जेवण, रात्रीचं जेवण. तिला स्वतःच्या हातांनी खाऊ घातलं. तिला औषधं नकोशी वाटायची, पण त्याने हसत हसत तिच्या नकळत ती औषधं पाजली. ती जेव्हा तिच्या त्या दिवसात असायची तेव्हा मयूर तिला उठायला सांगायचा, चालायला लावायचा, क्रॅम्प्स येऊ नयेत म्हणून. तिला एकटं वाटू नये म्हणून तिच्यासोबत चालायचा. तिने काहीही मागितलं ते लगेच घेऊन यायचा. चॉकलेट्स, आईस्क्रीम, तिच्या आवडत्या गोष्टी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मयूरने तिचा नेहमी आदरच केला. कधीच तिच्या स्पेसमध्ये घुसखोरी केली नाही. कधीच तिचा विश्वास तोडला नाही. कधीच तिचा फायदा घेतला नाही. या सगळ्या गोष्टींमुळे तिला त्याच्यावर प्रेम झालं. कोणती मुलगी अशा मुलावर प्रेम नाही करणार? ती मनात म्हणाली, अगं पण हिम्मत नको करू. तो फक्त माझा आहे. माझा हँडसम, ब्रेनलेस इडियट. आय लव्ह यू मयूर. इतक्यात एक प्रचंड वेगात येणाऱ्या ट्रकने तिच्या कारला जोरात धडक दिली. एक क्षण कार उलटली. ती रस्त्यावर फेकली गेली. तोंडातून रक्त, कपाळावर खोल जखम. आश्चर्याने तिच्या कानात मोबाईलचा रिंगटोन ऐकू आला. मयूर कॉलिंग. पण शरीर असह्य झालं. तिला काहीच आठवत नाही, पण जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा त्याच्या छातीवर काहीतरी जडसं वाटलं. डोळे उघडले आणि समोर वन्या झोपलेली होती. अगदी त्याच्या छातीवर. किती गोड वाटत होती ती झोपलेली. मयूर म्हणतो, माझी स्लीपिंग ब्युटी. तिला कसं काय उठवू? त्याला फार भूक लागली होती. 2 तास उलटून गेले होते आणि मग त्याच्या पोटातून एक मोठा आवाज आला. त्यांच्या आवाजाने वन्या दचकून जागी झाली. तिला मयूरला पाहून हायसं वाटलं, पण एकदम त्याच्यावर ओरडली, का नाही उठवलंस मला? पण त्याने तिला शांत केलं आणि समजावलं. ती लगेच जेवण ऑर्डर करते आणि त्याला स्वतःच्या हाताने भरवते. त्यानंतर औषधही देते. दुसऱ्या दिवशी तर त्याला बेडवरून हलू दिलं नाही. त्याची प्रेमपूर्वक काळजी घेतली. मी खूप नशीबवान आहे की माझ्या आयुष्यात वन्या आहे. मयूरच्या मनात हेच विचार सुरू होते. 6 महिन्यानंतर मयूर लंडनला होता. 2 दिवसांपासून बिझनेस मीटिंगसाठी तो गेला होता. वन्या यायला खूपच उत्सुक होती, पण तिचं कॉलेजचं काम असल्यामुळे तिला रजा मिळाली नाही. त्यांचं आयुष्य आता स्थिर झालं होतं. ते दोघं एकत्र संध्याकाळी वेळ घालवत. महिन्याला आईवडिलांना भेटायला जात. टेरेसवर कॅन्डल लाईट डिनर करत. चांदण्याखाली झोपायचे. जेव्हा मयूर आजारी पडायचा वन्या त्याची काळजी घ्यायची आणि जेव्हा वन्या तिच्या पिरियड्सवर असायची तेव्हा मयूर तिच्या पाठोपाठ असायचा. माझी हट्टी प्रिन्सेस. तिला जर जे हवं ते मिळालं नाही तर डोळ्यांनीच माझा खून करेल ती, असं तो म्हणायचा. ती चिडायची, बाहेर निघून जायची, पण मयूर काही वेळाने तिच्या मागे जायचा. तिचा राग थोडा ओसरला की मग तिच्याजवळ जायचा. मला तिच्यावर खूप प्रेम आहे. खरं म्हणजे शब्दात सांगता येणारच नाही इतकं प्रेम. हे फक्त ज्यांनी खरं प्रेम केलं ना त्यांनाच कळेल. पण अजूनही त्याने तिला हे प्रेम सांगितलं नव्हतं. आता ठरवलं होतं की मुंबईला परत गेल्यावर सांगायचंच. अगदी 6 महिन्यांपासून सांगायचा प्रयत्न करत होता, पण दरवेळी अपयश. पण जर तिला माझं प्रेम नसेलच? नाही, असं नाही होऊ शकत. त्याच्या मनात भीती भरून आली. माझं हृदय विचलित होतंय. काहीतरी चुकीचं घडतंय. काहीतरी मला जाणवतंय. काहीतरी चुकीचं. त्याने वन्याला कॉल केला आणि ती ड्राईव्ह करत असावी म्हणून उचलत नसेल, पण फोनवर तोच रिप्लाय, द नंबर यू हॅव कॉल्ड इज अनेबल टू पिकअप युअर कॉल ॲट दिस मोमेंट. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याचं हृदय दुखत होतं. मी वेडा होतोय. हे असं का वाटतंय मला? काही झालंय का वन्याला? त्याने स्वतःला शांत केलं. अर्धा तास केला, पुन्हा कॉल केला, पण पुन्हा तेच उत्तर. आशिषला कॉल करायचं ठरवलं, पण तो आणि रीना
ट्रिपला गेले होते. तिच्या आईवडिलांना कॉल करायचं ठरवलं, पण त्यांना टेन्शन होईल. देवा प्लीज, ती माझ्याकडून दूर जाऊ नये. माझ्या जगण्याचं कारण आहे ती. प्लीज. तो विचारच करत होता. माझं तोंड दुखतंय, डोळ्यांतून अश्रू थांबत नाहीत. माफ करा, मला दुःखद शेवट लिहायला आवडत नाही, पण आज हे लिहिणं भागच पडलं. वन्या आता हॉस्पिटलच्या बेडवर शांतपणे बसलेली होती. डोक्याला मोठी पट्टी बांधलेली होती. एक भरधाव ट्रक तिच्या कारवर आदळली होती. तिच्या कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. अजूनही तिच्या डोक्याला प्रचंड वेदना होत होत्या. अपघाताच्या त्या क्षणी तिच्या मनात एकच विचार आला होता, आता आपलं काही खरं नाही. पण देवाच्या कृपेने तिला दुसरं जीवन लाभलं. सुमारे 3 तास ती बेशुद्ध अवस्थेत होती. तिचा फोन कुठे आहे हेच तिला कळत नव्हतं. तेवढ्यात एक विद्यार्थी तिचा मोबाईल घेऊन आला. तो बंद अवस्थेत होता. मोबाईल सुरू करताच तिच्या डोळ्यांसमोर 50पेक्षा जास्त मिस कॉल झळकले. ते सगळे मयूरचे होते. एवढे मिस कॉल्स? मयूर ठीक आहे ना? त्याला काही झालं नसेल ना? ती लगेच त्याला कॉल करणार होती, पण त्याच वेळी डॉक्टर आले. त्यांच्या हातात काही रिपोर्ट्स होते आणि चेहऱ्यावर एक गंभीर भाव. वन्या विचारते, डॉक्टर सगळं ठीक आहे ना? मी कधी डिस्चार्ज होईल? रिपोर्ट्स नॉर्मल आहेत ना? डॉक्टर म्हणतात, माफ करा पण तुमचे रिपोर्ट्स. डॉक्टर काहीतरी सांगू लागले आणि वन्याच्या हातातून मोबाईल खाली पडला. ती पूर्णपणे सुन्न झाली होती. काय बोलावं, काय करावं काहीच सुचत नव्हतं. तिच्या डोळ्यांसमोर फक्त काळोख होता. डोळ्यांतून अश्रू वाहायला लागले. नर्सने तिला सावरलं, पाणी दिलं. वन्या पूर्ण बाटली एकाच घोटात प्यायली. तेवढ्यात पुन्हा फोन वाजला. पुन्हा मयूर. तिने कॉल उचलला. मयूर म्हणतो, वन्या तू ठीक आहेस ना? मी खूप घाबरलो होतो. काय झालंय तुला? मी किती वेळा कॉल केला, फक्त तुझा आवाज ऐकायचा आहे. काहीतरी बोल ना वन्या, प्लीज. वन्या त्याचा आवाज ऐकताच रडायला लागली, पण स्वतःला सावरून म्हणाली, मी ठीक आहे मयूर. तू कसा आहेस? सॉरी, कॉलेजवरून आल्यावर थेट झोपले. फार थकले होते. आत्ता उठले. माफ कर. मयूर म्हणतो, सॉरी कशाला? पण मला एक विचित्र भावना वाटत होती म्हणून मी खूप चिंतेत होतो. खरंच तू ठीक आहेस ना? वन्या म्हणते, मी ठीक आहे मयूर, नंतर बोलूया. अम्मा बोलावते. ती कॉल कट करते आणि त्या क्षणी पूर्ण हसतमुख वन्या हॉस्पिटलच्या फर्शवर बसून जोरजोरात रडायला लागते. तिचं सगळं आयुष्य एका अपघाताने बदलून गेलं होतं आणि त्या डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टी तिच्या काळजावर घाव घालून गेल्या होत्या. नर्स तिला सावरायला आली. नर्स म्हणते, बेटा रडू नकोस, काही वाईट होणार नाही. तू पुन्हा एकदा पूर्ण बरी होशील. तू खंबीर राहा, आशा सोडू नकोस. ये हात दे. थोडा वेळ झोप, सगळं ठीक होईल. वन्याने तिला घट्ट मिठी मारली आणि खूप रडली. नर्सने तिची पाठ शेकून तिला शांत केलं. मग तिला पुन्हा बेडवर झोपवलं. जेवण आणलं आणि तिला आग्रहानं खाऊ घातलं. औषधं दिली आणि तिच्या शेजारी बसून राहिली. वन्या कधी झोपली हे तिलाही कळलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी वन्या जागी झाली तेव्हा ती अजूनही हॉस्पिटलच्या बेडवरच होती. नर्सने तिला फ्रेश होण्यात मदत केली आणि मग डॉक्टर आले. डॉक्टर म्हटले, मिसेस वन्या, आम्ही तुम्हाला आता डिस्चार्ज करत आहोत. पण मी काल जे सांगितलं ते लक्षात ठेवा. औषधं वेळेवर घ्यायची आहेत. मी एक तज्ज्ञ डॉक्टर सांगितला आहे, जो तुमच्या केसमध्ये खूप अनुभवी आहे. तो सध्या केरळला शिफ्ट झाला आहे. तुम्ही तिथे जाणार असाल तर मी त्याला आधीच माहिती देईन आणि तुमची फाईल त्याच्याकडे पाठवेल. वन्या म्हणते, डॉक्टर मला थोडा वेळ हवाय विचार करण्यासाठी. मी तुम्हाला माझा निर्णय लवकरच कळवेन. डॉक्टर फाईल हातात घेऊन निघून गेले. पण वन्याच्या मनात विचारांची गर्दी सुरू झाली होती. जीवन एका क्षणात कसं पूर्ण बदलतं हे तिला आता जाणवू लागलं होतं. डॉक्टर शांतपणे म्हणाले, तुम्हाला जसं पाहिजे तसं करा, पण कृपया यामध्ये उशीर करू नका. तिथे जाणं तुमच्याच भल्यासाठी आहे. काळजी घ्या आणि काही अडचण आली तर मला फोन करा. वन्याने मान डोलावली. धन्यवाद डॉक्टर. लवकरच निर्णय घेऊन तुम्हाला सांगते. तिने हॉस्पिटलचे सर्व फॉर्म भरले आणि थेट घरी निघाली. घरी पोचल्यावर थेट आपल्या खोलीत जाऊन रडायला लागली. तिच्या डोक्यात एकच विचार फिरत होता की हा निर्णय लवकर घ्यावा लागेल, नाहीतर खूप उशीर होईल. तेवढ्यात तिचा फोन वाजला. कॉल मयूरचा होता. तिने उचलला. मयूर म्हणतो, गुड मॉर्निंग स्वीटहार्ट. मी आता एअरपोर्टवर आहे. संध्याकाळपर्यंत पोहोचेन. वन्या म्हणते, अरे तुझा तर 15 दिवसांचा ट्रिप होता ना, एवढं लवकर का येतोयस? सगळं ठीक आहे ना? मयूर म्हणतो, हो सगळं ठीक आहे, पण मन लागत नव्हतं म्हणून काम माझ्या असिस्टंटकडे दिलं आणि मी निघालो. नंतर बोलतो, फ्लाईट पकडायची आहे. कॉल कट झाला आणि वन्याच्या मनात विचारांची थैमान घातलं. आता निर्णय घ्यायलाच हवा, कारण मयूर संध्याकाळपर्यंत तिच्या समोर असणार होता. तो तिच्या डोक्यावरच्या बँडेजबद्दल विचारणार हे नक्की.
म्हणून अर्धा दिवस उलटून गेलेला बघून तिने बँडेज काढून टाकलं. दवाखान्यातून मिळालेली औषधं वेळेवर घ्यायची होती, म्हणून तिने स्वतःसाठी पुलाव बनवला आणि जेवण केलं. मग खूप मोठं पाऊल उचलत आपल्या मनावर दगड ठेवून तिने एक निर्णय घेतला. तोच निर्णय ती आज मयूरसमोर ठेवणार होती. तिला वाटत होतं की हा निर्णय त्यांच्यासाठी योग्य आहे. पुढे काय होईल हे माहीत नव्हतं, पण ते बोलणं गरजेचं होतं, जरी त्याचं मन तुटलं तरीही. तिला हे माहीत होतं की ती त्याच्याशिवाय जगू शकत नाही, पण मी त्याच्यावर प्रेम करते आणि म्हणूनच हे करावं लागेल. संध्याकाळ झाली. वन्या आता अगदी सामान्य वाटावी अशी दिसत होती. ती अजिबातही मयूरला काही संशय येऊ देणार नव्हती. तो आत येताच तिने एक मोठं हसू केलं. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागात. धन्यवाद.